मित्रहो, केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा केली आणि या घोषणेला 72 तास उलटायच्या आत महाराष्ट्र विकास आघाडीने आपल्या जागांच्या संदर्भातली जी काही एकूणच रणनीती करायची आहे आणि या निवडणुकांना सामोरं जायचंय यासाठी महत्वाची पावलं उचललेली आहेत. महाविकास आघाडीच्या 216 जागांवर एकमत झालेले. मुंबईचा जर विचार करायचा असेल तर मुंबईमधल्या देखील जवळपास 95% जागांवर एकमत झालेले. आणि मग आता ही घोषणा कधी होणार, तर ही घोषणा शुक्रवारी दुपारपर्यंत होऊ शकणार आहे अशी परिस्थिती आहे. पण एका बाजूला महाविकास आघाडी घोषणा करायला जाते आणि दुसऱ्या बाजूला शिवसेनेमध्ये पक्षांतर्गत रणकंदन माजण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. उद्धव ठाकरे यांची प्रकृती बरी नाहीये, त्यांना डॉक्टरने आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे. पण त्याच वेळेला त्यांच्या डोक्याला पक्षांतर्गत उमेदवारीवरून प्रचंड मनस्ताप होण्याची शक्यता आहे. काय आहे हे सगळं प्रकरण हे मी आपल्याला समजावून सांगणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी किंवा विवेचनाला सुरुवात करण्याआधी मी आपली माफी मागणार आहे. याचं कारण असं आहे, कालच्या व्हिडिओमध्ये हेमंत पाटील यांचा चुकून उल्लेख ते पराभूत झाले असा होता. हेमंत पाटील हे पराभूत झाले नाहीत. हेमंत पाटील यांच्या पत्नी पराभूत झाल्या होत्या आणि हेमंत पाटील यांना आता राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर संधी देण्यात आलेली आहे. हेमंत गोडसे आणि हेमंत पाटील यांच्यामध्ये झालेल्या गल्लतीबद्दल मी क्षमस्व व्यक्त करतो. या संदर्भातली जी काही गोष्ट आहे ती आपल्यापैकी काहींनी माझ्याकडे मांडली, काहींनी मेसेज केले. पण सगळ्यात आधी ही गोष्ट मला कळवली ती अनिल त्रिवेदी हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पीए होते. आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी ही गोष्ट लक्षात आणून दिली. मी अत्यंत विनम्रपणे याबद्दलची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपण किती जाणीवेने आणि किती मन लावून टाइम महाराष्ट्राचे व्हिडिओ पाहता याच्याबद्दल एक वेगळा आनंदही व्यक्त करतो. अशाच स्वरूपात आपलं प्रेम उत्तरोत्तर वाढत गेलं तर कामगिरी अधिक दर्जेदार करता येईल. आतापर्यंत गेल्या अनेक महिन्यांमध्ये नव्हे तर सुरुवातीपासून जवळपास 2.5 वर्षात अशी चूक झालेली नव्हती आणि ती चूक झाली त्याबद्दल क्षमस्व. आता आपण बोलूया महाविकास आघाडीने ज्या स्वरूपाची कामगिरी केलेली आहे. बघा, एका बाजूला महायुतीचा कात्याकूट सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीने 216 जागांवर आपली सहमती किंवा आपलं जे काही एकमत आहे ते निश्चित केलेलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी होत असताना या काँग्रेसने काय केलंय, तर काँग्रेसने 36 पैकी 33 जागांवर सहमती दर्शवलेली आहे. 2-3 जागांचा जो काही शंकांना वाव म्हणा किंवा तिथे जी काही दुरुस्ती करायची ती केली जाईल. विशेषतः मुंबईतलं वातावरण हे शिवसेनेला पोषक आहे, विदर्भातलं वातावरण हे काँग्रेसला पोषक आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी मात्र संपूर्ण राज्यभरात लक्ष जरी केंद्रित केलं असलं तरी मुंबईत कुठे लक्ष केंद्रित करायचं हे पवारांनी नीट टाळलेलं आहे. आता याच्यात एक गोष्ट आहे की सपा जो आहे म्हणजे अबू आझमींचा सपा, या सपाला 3 जागा हव्यात. एक मानखुर्द, अणुशक्ती नगर आणि भिवंडी. तर या 3 जागा ज्या हव्या आहेत या 3 जागांच्या संदर्भात आपल्या बरोबर चर्चा करून निर्णय घेतला जावा असं अबू आझमींना वाटतं. आता या ज्या 216 जागा वर एकमत झालेलं आहे, विजय वडेट्टीवार यांचं असं म्हणणं आहे की शुक्रवारी सकाळी या संदर्भातली पत्रकार परिषद होईल. ते खरं तर गुरुवारीच घ्यायचा विचार आहे त्यांचा, पण गुरुवारी संध्याकाळी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाची बैठक बोलावलेली आहे. मग त्यामध्ये ज्या काही गोष्टी होतील त्या गोष्टी याच पत्रकार परिषदेमध्ये संयुक्तरित्या माध्यमांना सांगता याव्यात असा हा
प्रयत्न आहे महाविकास आघाडीचा. आता महाविकास आघाडीने विशेषतः काँग्रेसने या सगळ्यामध्ये बाजी मारलेली आहे. तर काँग्रेसने काय हुशारी केली आहे, तर त्यांचे जे सगळे नेते आहेत या नेत्यांची पहिली व्यवस्था लावलेली आहे. म्हणजे मग आपण बघायला गेलं तर कराडमधून पृथ्वीराज चव्हाण आहेत, साकोलीमधून नाना पटोले आहेत, संगमनेरमधून बाळासाहेब थोरात आहेत, त्याचप्रमाणे लातूरमधून अमित देशमुख आहेत. लातूर ग्रामीणचा जर आपण विचार केला तर तिथून धीरज देशमुखांना निवडणुकीचं तिकीट दिलं गेलेलं आहे. नागपूर पश्चिम मधून विकास ठाकरे आहेत, पाथरीमधून सुरेश वरपुडकर आहेत. ही संभाव्य यादी आहे जी आपल्यापर्यंत वेगळ्या वेगळ्या मार्गाने पोहोचू शकली आहे. भोरला संग्राम थोपटे आहेत, तिवसाला यशोमती ठाकूर आहेत, पलूसला विश्वजित कदम आहेत, धुळे ग्रामीणला कुणाल पाटील आहेत, मालाडला असलम शेख आहेत, मुंबादेवीला अमीन पटेल आहेत, चांदिवली मधून नसीम खान. बघा या जागेवर बराच खल होता की ही जागा दिलीप लांडे आता तिथून आमदार आहेत. दिलीप लांडे हे उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले होते, त्यामुळे उद्धव ठाकरेंना ही जागा हवी होती, पण हे असं काही झालेलं नाहीये. नसीम खान यांची उमेदवारी तिथून निश्चित होईल. देवळी पुलगाव मधून रणजित कांबळे यांचं नाव निश्चित होईल. तर ही एक संभाव्य उमेदवारांची यादी आहे. पण तरीही विदर्भामधून काँग्रेसमध्ये कल्ला होणार आहे. मुंबईमध्ये मात्र जो कल्ला होणार आहे हा शिवसेनेचा कल्ला असणार आहे. कारण काय, तर भायखळा मतदारसंघातून यामिनी जाधव ज्या आहेत त्या यामिनी जाधव आता शिंदेकडे गेले आहेत. त्यामुळे हा जो मतदारसंघ आहे हा लढवण्यासाठी 3 लोकांची स्पर्धा आहे. मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर इथून इच्छुक आहेत. त्याचप्रमाणे मनोज जामसुदकर हे जे नेते आहेत, माथाडींचे नेते आहेत, त्याचप्रमाणे सचिन अहिर यांचे ते निकटवर्ती आहेत आणि त्यांची पत्नी नगरसेविका होती, तर हे तिथून इच्छुक आहेत. गीता गवळी यांचा शिवसेनेत प्रवेश झालेला आहे. हिंदू डॉन अरुण गवळी यांची कन्या असलेली गीता गवळी ही माजी नगरसेविका आहे आणि शिवसेनेला वेळोवेळी मदत केली आहे तिने, त्यामुळे तिलाही तिथून तिकीट हवंय. तर तो जो मतदारसंघ आहे त्याच्याबद्दल देखील शिवसेनेमध्ये कल्ला आहे. शिवडी मतदारसंघ जो आहे तिथून अजय चौधरी यांची उमेदवारी जवळपास निश्चित झालेली आहे. पण अजय चौधरी यांची जर उमेदवारी निश्चित झाली तर सुधीर साळवी हे या ठिकाणचे उमेदवार असावेत असं अनेकांना वाटतं या मतदारसंघातल्या. असं जर झालं नाही तर बाळा नांदगावकर यांना आयती संधी मिळून पुन्हा मनसेचा आमदार तिथून निवडून येईल अशा पद्धतीचं वातावरण तिथे आपल्याला दिसतंय. धारावीमध्ये जर आपण पाहिलं तर धारावी साठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आग्रही होते, पण त्यांनी आता ज्योती गायकवाड यांच्या पाठी आपली ताकद उभी करायचं ठरवलेले. वांद्रे पूर्व मधून वरुण सरदेसाई यांची उमेदवारी अनिल परब यांनी जाहीर केलेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा जर आपण विचार केला तर महाविकास आघाडीने महायुतीच्या तुलनेत मुसंडी मारलेली आपल्याला दिसते. पण या तिघांमध्ये सुद्धा जर सर्वाधिक ज्याला आपण स्टडी बॅट्समन म्हणतो तो कोण असेल तर ते आहेत शरद पवार. त्यांना हे नेमकं माहिती आहे की आपण कोणाला उमेदवारी द्यायची आहे आणि कोणाकडून विजय मिळवून घ्यायचा आहे. बघा शरद पवारांकडे 1660 इच्छुकांच्या मुलाखती झाल्या. तितके लोक इच्छुक होते, तितके लोक जयंत पाटील आणि शरद पवार यांच्या स्कॅनर मधून गेलेले आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट हा जेमतेम 80 जागा घेणार आहे. म्हणजे विचार करा, जिथे 1660 उमेदवार इच्छुक आहेत तिथे फक्त 80 लोकांची निवड करायची आहे. 84 वर्षाच्या शरद पवारांनी नेमकं या सगळ्या संदर्भात काय केलं असेल याचा अंदाज आता आपल्याला लावता येत नाहीये अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शिवसेनेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या सगळ्यांना तिकीट का हवेत किंवा उमेदवाऱ्या का हव्यात, तर लोकसभेला जे यश मिळालं होतं उद्धव ठाकरेंना ते मुस्लिम आणि दलित मतदारांमुळे मुंबईत यश मिळालं होतं. राज्यभरातही त्यांना यश मिळालं होतं. पण त्यांच्याकडून फुटून गेलेले किंवा त्यांच्याकडून बाजूला गेलेले एकनाथ शिंदे हे देखील काही कच्च्या गुरुचे चेले नाहीयेत. त्यांचाही स्ट्राईक रेट चांगला आहे आणि जर आपण पाहिलं तर त्यांच्या यशाची टक्केवारी ही 47% इतकी आहे. आणि मग अशी टक्केवारी असलेला जो नेता आपला प्रतिस्पर्धी असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना या सगळ्या प्रक्रियेमध्ये खूपच मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. आता पालघरमध्ये आपल्याला सगळ्यांना ठाऊक आहे की पालघरमध्ये जे एक साधू कांड झालं होतं त्या साधू कांडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस
पक्ष शरद पवार गटाचा एक पदाधिकारी दोषी ठरला होता, त्याला उद्धव ठाकरे यांच्याकडून उमेदवारी दिली जाणार आहे. आणि ही जी उमेदवारी आहे, या उमेदवारीच्या बद्दल अनेक मतमतांतर आहेत. पण महाविकास आघाडी ही शुक्रवारी दुपारपर्यंत आपल्या 216 ते 225 उमेदवारांची घोषणा करेल. उरलेल्या ज्या काही जागा आहेत या मित्र पक्षांना दिल्या जातील आणि त्या जागांवरचे निर्णय हे प्रलंबित ठेवले जातील. पण हे महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, प्रचंड मोठ्या प्रमाणात बंडखोरी होणार आहे आणि नेते किंवा इच्छुक या पक्षातून त्या पक्षात जाण्याची प्रक्रिया ही तितकीच मोठी असणार आहे. आता काँग्रेसने आपल्या सगळ्या नेत्यांना सांभाळून घेतलेलं आहे. म्हणजे बघा, ज्योती गायकवाड या एक साध्या गृहिणी होत्या, पण वर्षा गायकवाड या त्यांच्या भगिनी आहेत, एकनाथ गायकवाडांची ती कन्या आहेत आणि आता त्या खासदार आहेत. पण त्यांनी हा जो धारावीचा मतदारसंघ आहे हा स्वतःसाठी राखून ठेवलेला आहे किंवा स्वतःच्या कुटुंबासाठी राखून ठेवलेला आहे. प्रत्येक ठिकाणी काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या कुटुंबातल्या लोकांची खबरदारी आणि काळजी घेतलेली आहे आणि त्यामुळेच काँग्रेस कदाचित या निवडणुकीमध्ये कशा स्वरूपात सामोरं जातं हा एक भाग आहे, पण तितकाच काँग्रेसला पक्षातल्याच काही निष्ठावंतांकडून किंवा सामान्य कार्यकर्त्यांकडून त्रास होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. नुकतंच दिल्लीमध्ये राहुल गांधी यांच्याकडे महाराष्ट्रातल्या काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली होती. हरियाणामध्ये आपल्याला पोषक वातावरण असताना तिथे सत्ता येऊ शकली नाही आणि त्याच संदर्भात राहुल गांधी यांनी मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीमध्ये, जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांचे कान टोचले होते. ते असं म्हणाले होते की जर हरियाणामध्ये सत्ता आली असती तर महाराष्ट्रातल्या नेत्यांना दिल्लीत बोलवावं लागलं नसतं. याचा अर्थ काय तो आपण समजू शकतो. त्यामुळे धोका हा महाविकास आघाडीला आपल्याच माणसांकडून होणार हे अगदी राहुल गांधींनाही कळलेलं आहे आणि त्यामुळे जेव्हा 216 जागांचं वाटप निश्चित झालंय असं सांगतायत विजय वडेट्टीवार, जे विरोधी पक्षाचे नेते आहेत, काँग्रेसचे नेते आहेत, त्याच वेळेला कोकणामधून म्हणजे जो शिवसेनेचा बालेकिल्ला आहे तिथून एकही जागा काँग्रेसला शिल्लक राहिलेली नाही. याच्याबद्दल तिथले स्थानिक नेते हे देखील प्रचंड नाराज आहेत. लांजा किंवा राजापूर हा मतदारसंघ जो आहे तो आपल्याला मिळावा अशी काँग्रेसची किंवा तिथल्या स्थानिक नेतृत्वाची एक मागणी आहे, पण त्याकडे सुद्धा काँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये असल्यामुळे दुर्लक्ष केलेलं आहे. आता आप हा जो पक्ष आहे अरविंद केजरीवाल यांचा, तो महाराष्ट्रात निवडणुका लढणार नाही ही गोष्ट महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडणारी आहे. पण तरी जर आपण असा विचार केला की आप इथे निवडणूक लढणार नाही कारण वोट शेअरिंग होतंय म्हणून, पण हे वोट शेअरिंग जरी झालं तरी आपचा जीव हा महाराष्ट्रात काही फारसा मोठा नाही. इथे त्यांची स्थिती ही तोळा मासाची आहे. मग अशा परिस्थितीमध्ये महाविकास आघाडीने ज्या 216 जागांची किंवा 225 जागांची घोषणा करण्याचं ठरवलेलं आहे आणि शुक्रवारचा दिवस हा महाविकास आघाडीसाठी महत्वाचा ठरणार आहे. पण त्याआधी गुरुवारची संध्याकाळ ही मात्र उद्धव ठाकरेंची हृदयाच्या दुखण्यानंतर डोक्याचं दुखणं वाढवणारी ठरणार आहेत, इतकं निश्चित. मित्रहो, महाविकास आघाडी ही 72 तासात आपल्या जागांची घोषणा करण्या इतपत पुढे गेलेली आहे. साहजिकच त्यांच्या उमेदवारांना आणि प्रचाराला तितका मोठा किंवा अधिक वेळ मिळणार आहे. आपल्याला काय वाटतंय की हा जो महाविकास आघाडीचा 3 प्रमुख पक्षांचा आणि इतर मित्र पक्षांचा जो एकूणच प्रयोग आहे, या प्रयोगाला कोणत्या गोष्टीचा फटका बसू शकतो? अंतर्गत गटबाजीचा की पक्षांतर्गत विरोधाचा? आपल्याला काय वाटतंय? आपण आमच्या इनबॉक्स मध्ये व्यक्त व्हा. आपण व्यक्त झालेल्या मतांवर आपण पुढचा व्हिडिओ करणार आहोत. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेला किंवा पहिल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीला अवघे काही तास शिल्लक राहिलेले असताना चंदीगडमध्ये अमित शहा, जे केंद्रीय गृहमंत्री आहेत आणि भाजपचे दिल्लीतले पक्षश्रेष्ठी आहेत, ते अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या बरोबर आज संध्याकाळी बसणार आहेत. महाविकास आघाडीचं जितकं दुःख किंवा अडचणी मोठ्या आहेत त्याही पेक्षा महायुतीच्या कटकटी मोठ्या आहेत. पण महाविकास आघाडीने बाजी मारली आहे आणि पहिली यादी ते महायुतीच्या आधी घोषित करणार आहेत, इतकं मात्र निश्चित.
मित्रहो, असेच काही महत्वाचे विषय आणि त्या विषयांवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी, बोल्ड, बिनधास्त आणि अचूक विश्लेषणासाठी आणि विवेचनासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.